मकर संक्रांती विशेष आज आपण तिळाची खुसखुशीत वडी करत आहोत. ही तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की करायला तर सोपी आहेच आणि खायला पण अप्रतिम आणि मस्त खुसखुशीत होते. तुम्ही आवाज ऐकलाच असाल. बघितलात ना, हाताने पण अगदी सहज तुटत आहे. दाताने पण चावायला अजिबात लागणार नाही. म्हणजेच अजिबात कडक न होणारी आणि छान अशी खुसखुशीत ही तिळाची वडी कशी करायची? चला तर बघूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळाची ही वडी करत आहोत. सॉरी, तिळगुळाची नाही, म्हणजे इथे आपण आज गूळ नाही तर साखर वापरत आहोत. ही साखरेची आणि तिळाची वडी करायला अगदी सोपी आहे. सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. तर हे मी खूप कमी प्रमाणात करत आहे. तुम्ही याच पद्धतीने भरपूर प्रमाणात सुद्धा करू शकता. पण इथे मी एक महत्त्वाची टिप सांगेल, जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात करता तर ती आपण पुढे बोलूया. तर सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊ. तर इथे मी अर्धा कप तीळ भाजून घेतलेली आहे. लो टू मीडियम गॅसवर आणि छान अशी ही तीळ फुटतपर्यंत भाजून घ्यायची. छान असा आवाज येतपर्यंत ही भाजून घ्यायची. तर बघितलात ना, छान तिळाचा आवाज येत आहे. तीळ चांगली फुटली जात आहे. आता आपण गॅस बंद करू आणि या वडीसाठीचा पाक करायला घेऊ. तर ही जी तिळाची वडी आहे, जी चिक्की आहे ना, तर अगदी सोपी आहे करायला. पण कधी-कधी हा पाक आपला कमी जास्त होऊ शकतो. पण आपल्याला ही चिक्की किंवा ही तिळाची वडी करण्यासाठी कडक पाक लागणार आहे. तर कडक पाक करण्यासाठीची काय महत्त्वाची टिप आहे? सगळ्यात आधी मी इथे सांगते, जेवढं तीळ आपण घेतलं आहे तेवढीच आपण इथे साखर घेतलेली आहे. तिळाचं आणि साखरेचं प्रमाण बिलकुल समप्रमाण पाहिजे. म्हणजे तुम्ही अर्धा कप इथे तीळ घेतली तर अर्धा कप साखर घ्या. आणि यामध्ये तुम्ही काही जिन्नस घातले, जसं शेंगदाणे घालतात किंवा खोबरं वगैरे तुम्ही घालू शकता. थोडं सुकं खोबरं पण यामध्ये घालू शकता. तर ते मोजून सगळं जेवढं साहित्य झालं तीळ आणि बाकीचं, तर तेवढाच तुम्हाला गूळ किंवा साखर घ्यायची आहे. हे महत्वाचं इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आता इथे मी अर्धा कप तीळ घेतलं होतं, तर अर्धा कप इथे साखर घेतली आणि ही साखर छान विरघळवून घ्यायची आहे. आता ही वडी करताना आपल्याला पाक, जसं मी सांगितलं की हा पाक कडक पाहिजे आहे. तर ही साखर पूर्ण विरघळतपर्यंत हा पाक चांगला कडक होतो. तरीही तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही चेक करू शकता. थोडासा पाक होत आला की त्यानंतर आता तुम्ही बघत आहात इथे हा रंग पूर्ण लाल झालेला आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की पाक झाला की नाही, तर आपण चेक करूया. किंवा गुळाचा जो पाक करतो ना आपण, गूळ वापरला जर साखरेच्या ऐवजी आपण गुळाचा पण वापर करू शकतो. आणि साखरच्या ऐवजी जेव्हा आपण गूळ वापरतो, तर गूळ कसा असतो, दिसायला पण तो लालच दिसतो. त्याच्यामुळे त्याचं लगेच लक्षात येणार नाही की आपला हा जो पाक आहे तो व्यवस्थित झाला आहे की नाही, कडक आहे की नाही. मग अशा वेळेस जेव्हा ते गूळ पूर्ण वितळलं आणि ही साखर ही वितळली, तर थोड्या पाण्यामध्ये वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1-2 ड्रॉप्स हे टाकून बघायचे आणि चेक करून घेऊ शकता. असं जर तार खेचत असेल, असा जो गोळा आपला असा खेचत असेल, तर आपल्याला याच्यापेक्षा कडक पाक पाहिजे आहे. आणि असा छोटासा गोळा टाकल्यानंतर तो असा तुटत असेल आपण हाताने तोडल्यानंतर, तर म्हणजे आपला पाक छान कडक झालेला आहे. तर मग अशा वेळेस ही वडी एकदम परफेक्ट बनते. तर आता इथे आपला हा पाक तयार झाला होता. त्यामध्ये मी चिमूटभर सोडा घातलेला आहे. थोडंसं तूप घातलं, वेलची पूड पण घातली आहे. आणि आता ही तीळ घालून याला छान मिक्स करू आणि आता याची वडी तयार करायला घेऊ. तर मी इथे आपला जो गॅस ओटा असतो, गॅस काउंटर असतं, तर त्याच्यामध्येच थोडंसं तूप लावून घेतलं. त्यानंतर किंवा तुम्ही जर पोळपाटावरती करत असाल तर पोळपाटाला तूप लावून घ्या. त्यानंतर हे आपण लाटणं आहे ना, तर लाटण्याला पण छान तूप लावून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण लाटू त्याला पण ते चिटकणार नाही. आणि हे आता गरमागरम यावरती टाकून घ्यायचं. तर एकदा का पाक तयार झाला आणि हे सगळं मिक्स केलं की घाई करायची आहे आणि पटकन इथे करायचंय. नाहीतर हे एकदा कडक झालं की मग परत आपली ही वडी तयार होणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने ही वडी तयार केलेली आहे. तर आज ना मला अशी छोटी-छोटी वडी तयार करायची होती, म्हणून मी इथे छोट्या वड्या तयार केलेल्या आहे. आणि तरीही याला थोडीशी लाटायची गरज पडली तर थोडंसं लाटून घ्या. लाटल्यानंतर एकसारख्या होतात आणि छान पसरतात सुद्धा. तर तुम्ही बघू शकता आपल्या या मस्त अशा छोट्या-छोट्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहे.
तर जर तुम्ही छोटे-छोटे तुकडे करणार असाल याला कट करणार असाल, तर मग हे लाटलं ना, की लगेचच त्याला कट मारून घ्यायचे. तोडायचे नाही, फक्त कट मारून घ्यायचे चाकूने वगैरे, जसा तुम्हाला आकार पाहिजे त्या पद्धतीने आणि नंतर थंड झाल्यानंतर ते इझिली तुटतात. तर आता मी ह्या अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहे आणि आज मी 2 प्रकारच्या या तिळाच्या वड्या करणार आहे. तर ही आपली एक नेहमीची तिळाची वडी झाली आणि आता मी इथे हे पांढरे तीळ आणि काळे तीळ वापरून करणार आहे. तर याच पद्धतीने काळे आणि पांढरे तीळ म्हणजे हे जे तीळ आहे काळे तीळ थोडेसेच घेतले किंवा तुम्ही फक्त काळ्या तिळाची पण करू शकता. ती पण खूप अप्रतिम लागते आणि याला पण याच पद्धतीने भाजून घ्यायचं. छान चटचट आवाज येतपर्यंत भाजायचं आणि त्यानंतर जसं आपण इथे ही जी वडी तयार केली, साखर विरघळवून घेतलेली आहे. मी दोन्हीचं प्रमाण सारखं ठेवलेलं आहे. इथे अ, हे जे तीळ आहे ते पण मी अर्धा कप घेतला आहे. साखर पण मी इथे अर्धा कप घेतलेली आहे. साखर छान विरघळली की यामध्ये तूप घालायचं, वेलची पावडर घालायची, थोडासा सोडा घालायचा आणि ही साखर चांगली विरघळल्यानंतर किंवा हे सगळं घातल्यानंतर यामध्ये हे तीळ घालायचे भाजलेले आणि यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे, थोडेसे कट करून घ्यायचे किंवा मिक्सरला एकदम असे थोडेसे ओबड-धोबड वाटून घ्यायचे आणि ते पण यामध्ये तुम्ही घालू शकता. आज मी फक्त तिळाची केलेली आहे आणि हे काळे तीळ वापरून आणि इथे मी थोडेसे रोज पेटल्स घातले आहे, गुलाबाच्या पाकळ्या. त्याने दिसायला सुंदर दिसेल असं मला वाटलं, पण जेव्हा ही चिक्की तयार झाली ना, की मग ते पाकळ्या दिसत पण नव्हत्या. पण खूप अप्रतिम झाल्या आहे, खूप खुसखुशीत झाल्या आहे. तर आज मी या 2 प्रकारच्या तिळाच्या वड्या तयार केलेल्या आहे. एक पांढऱ्या तिळाची आणि हे मिक्स तिळाची म्हणजे पांढऱ्या आणि काळ्या तिळाची. या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये मी साखर वापरली आहे, तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. पण गुळाचे बरेच पदार्थ तयार होतात. मी म्हटलं आज साखरेचीच ही वडी करूया आणि ही साखरेची वडी अगदी परफेक्ट आणि मस्त होते. एकदा नक्की ट्राय करा. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघत आहात ही तोडून दाखवते. मस्त छान खुसखुशीत झाले आहे. हाताने सहज तुटते आणि अजिबात दात लावायची गरज नाही आहे. हलक्या दाताने जरी तुम्ही तोडला ना तर छान तुटली जाते आणि चांगली खाल्ली जाते, चावली जाते. म्हणजे छोट्या मुलांना पण तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांना पण तुम्ही ही देऊ शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.